मालेगावमध्ये इस्लाम पार्टीला कौल, बहुमतापासून अजूनही 3 पावलं दूर. काँग्रेसचा हात धरणार की सेनेसोबत जाणार? मालेगावात नवं सत्ता समीकरण दिसणार? मालेगाव महापालिका निवडणुकीत माजी आमदार आसिफ शेख यांची इस्लाम पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरलाय. सर्वाधिक जागा जिंकून इस्लाम पार्टीनं सत्तेचं दार ठोठावलंय. इस्लाम पार्टीच्या झंझावातापुढे MIMची ही पिछेहाट झाली, पण अजूनही इस्लाम पार्टी बहुमतापासून 3 जागा दूर असल्यानं पेच निर्माण झालाय. मालेगाव महापालिकेत एकूण जागा 84 आहेत. बहुमतासाठी 43 जागा अत्यावश्यक आहेत. सध्या बलाबल पाहता इस्लाम पार्टीकडे 35 नगरसेवक आहेत, MIMकडे 21, शिंदेची शिवसेना 18, समाजवादी पार्टी 5 आणि काँग्रेसकडे 3 आणि त्याचबरोबर भाजपकडे 2 जागा आहेत. या निवडणुकीत इस्लाम पार्टी आणि समाजवादी पक्षाची आघाडी होती. दोघांचे मिळून संख्या होते 40. पण बहुमतासाठी 43 नगरसेवकांची गरज असल्यानं सत्ता स्थापनेसाठी इस्लाम पार्टी कुणासोबत जाणार हा प्रश्न आहे. सध्या इस्लाम पार्टी समोर 2 पर्याय आहेत. त्यातील पहिला पर्याय 3 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसचा, तर दुसरा पर्याय हा 18 नगरसेवक असलेली शिवसेनेचा. मंत्री दादा भुसे यांच्यासोबत आसिफ शेख यांचे गेल्या अनेक वर्षांपासून सलोख्याचे संबंध आहेत. शिवाय शहराचा विकास करायचा असेल तर सत्तेसोबत जाणं त्यांच्यासाठी फायदेशीर ठरण्याची चर्चा. त्यामुळे महापौर इस्लाम पार्टीचा तर उपमहापौर शिवसेनेचा होण्याची चर्चा सुरू आहे. या संदर्भात मंत्री दादा भुसे आणि आसिफ शेख यांना विचारलं असता त्यांनीही सकारात्मक संकेत दिले. मैं आज कोई पक्ष का नाम नहीं लेता, लेकिन हमारा महापौर सबने मिलकर बना देना. शहर का विकास अगर शहर का विकास है करने के मुद्दे के ऊपर, तो हमारे दरवाजे खुले हुए हैं. त्याचा गोषवारा आम्ही आमच्या वरिष्ठांच्या कानावर घालू. शेवटी हा पक्ष वरिष्ठांच्या आदेशावर चालणारा पक्ष आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची जी शिकवण आहे त्या पद्धतीवर चालणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि वरिष्ठांच्या कानावर घातल्याच्या नंतर ते जे काही आम्हाला मार्गदर्शन आदेश देतील त्याप्रमाणे पुढचं मार्गक्रमण आम्ही. अवघ्या 2 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या इस्लाम पार्टीनं आपल्या पहिल्याच महापालिका निवडणुकीत बंपर विजय मिळवला. इस्लामच्या झंझावातापुढे सर्वच पक्ष पिछाडीवर पडले. पण आता 3 नगरसेवकांसाठी इस्लाम पार्टीला याच पिछाडीवर पडलेल्या पक्षांपैकी एकासोबत जावं लागेल. त्यामुळे आता इस्लाम पार्टीच्या सत्तेला शिवसेनेची साथ मिळते की काँग्रेस मदतीचा हात देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं. बाबू शेख, न्यूज 18 मराठी, मालेगाव.